जन्माला आलेले आहेत सगळ्यांना मात्र आहार म्हणजे भोजन जेवण सर्वांना सारखं आहे ते करतात. निद्रा झोप आपणही झोपतो आणि कोंबड्या बकडी शेळी बैल कुत्रा मांजर जे काही आहे ते सगळे संध्याकाळी ते देखील निद्रा घेतात म्हणजे झोपतात. भय भीती त्यांनाही आहे. रस्त्याने जात राहा आणि जाता जाता एखादा कुत्रा जर का तुमच्या जवळ आला पायाजवळ आपल्याला भीती वाटली की हा चावेल म्हणून फक्त खाली वाकले आणि हातात दगड घेतल्या बरोबर तो कुत्रा काय करतोय पळून जाते का कारण त्याला देखील भीती आहे. एवढंच नाही तर आपल्याला देखील भीती कुत्र्या सोडून नाही सगळ्यालाच आहे. पक्षी असेल एखादा त्याच्या जवळ जाण असं करणार तोपर्यंत तो उडून जातो त्याला वाटते पकडते की काय नाही. ही आहे भय म्हणजे भीती. आणि मैथून आहार निद्रा भय आणि मैथून या 4 गोष्टी अशा आहेत की त्या सर्वांनाच आहे म्हणजे काय प्रत्येक योनीमध्ये आहेत. एवढंच नव्हे तर पशु पक्षी जनावर जे काही आहेत त्यांना आहे. पण आपण म्हणजे मनुष्य माणूस मग ती स्त्री असो की पुरुष नरदेह लाभलाय तर आपल्याला एक गोष्ट त्याच्यापेक्षा जास्त आहे. 4 तर आपल्यालाही आहे. आपणही जेवतो आपणही झोपतो आपल्यालाही भीती आहे आणि आपणही मैथून करतो. पण 5वा आणि तो म्हणजे जे जनावरात नाही ते माणसाला आहे ते म्हणजे काय बुद्धी आहे ना. काय करावं काय करू नये कुठं जावं कुठं जाऊ नये काय खावं काय खावं काय प्यावं काय पिऊ हे मात्र समजलं समजा देहाची सार्थकता झाली. हे त्यांना आहे का नाही असतं तर मग आता एवढा पेंडॉल हे जे रस्ता रिकामा आहे या रस्त्यावरती लाईन लागली असती ना कथेला कुत्र्यांची बकरे मांजरी बैल गाई शेळ्या सगळे आले असते. पण आले नाही का कारण त्यांना कळत नाही. पण आपण आलोय ना तर मग एक संकल्प करा. आम्ही कथा श्रवण करतोय कथेला आलोय 7 दिवस हा ज्ञान यज्ञ सोहळा चाललाय. या सोहळ्यात आपण आलोय तर काहीतरी मात्र घरी घेऊन जा. असंच एका कार्यक्रमात सांगितलं कीर्तनाला आले तर कीर्तनातून काहीतरी घेऊन जा. आणि मग काय जसं कीर्तन झालं स्टेजच्या खाली उतरली घरी जाणार तर तेवढ्याच पेंडॉलच्या बाजूला असलेली चप्पलच माझी गायब. कार्यक्रमाला आले जाताना काहीतरी घेऊन जा म्हटलं तर काय चपला घेऊन जा म्हटलं का लोकांच्या असेही काही काही असतात. काय घेऊन जा म्हटलं होतं चप्पल. मग जो काही बोध आहे जे ज्ञान आहे जे इथून आपल्यापर्यंत पोहोचवल्या जात आहे ते ज्ञान मात्र चांगलं वाटत असेल जे वाटत आहे ते मात्र घ्या हृदयात धारण करा. बुद्धीने तिचा विचार करा मनाला चालण्या द्या आणि ते मात्र इथून ते ज्ञान घेऊन चला असं म्हणायचं तात्पर्य होतं. बरोबर ना. मग घेऊन जा म्हटलं मेली महाराज चप्पल असं करायचं. म्हणून मी सांगत आहे वक्तव्य करताय पण कोणत्या उद्देशाने सांगत आहे हे समजणं फार महत्वाचं आहे. नाहीतर एक व्यक्ती गेले कॉइन बॉक्स वरती कॉइन बॉक्स वरती त्या कॉइन बॉक्स वरती काय तर पहिले काय कॉइन म्हणजे पैसा रुपया 1 रुपया टाकायचा आणि मग फोन लावायचा होते ना. आधीच्या आता आले मोबाईल नंबर डायल केला की लगेच हॅलो म्हणते नाही. आधी कॉइन बॉक्स होते कॉइन टाकायचे 1 रुपया टाकायचा नंबर लावला की फोन लागायचा.
तर त्या काइन बॉक्सच्या दुकानावरती एक व्यक्ती गेला आणि त्या काइन बॉक्सच्या दुकानावरती पाटी लावली होती, काय, फोन लावायच्या आधी 2 लावा. तो व्यक्ती आला, 1 रुपया टाकला आणि आता फोन लावणार. पण एवढ्यात काय, तर त्याने फोन लावायच्या आधी काय करा लिहिलेलं होतं, 2 लावा. गेला महाराज त्या कॉइन बॉक्सच्या खुर्चीवर बसलेला जो मालक होता त्या दुकानाचा, त्याला लावल्या 2 बाजूनी 2. असं म्हटलं होतं का त्या दुकानदाराने लिहिलेल्या पाटीवरती? नाही, त्यांना काय म्हणायचं होतं, फोन नंबर लावायच्या आधी 2चा बटन दाबा. बरोबर ना? त्याने काय केलं, दिले ना दुकानदारालाच 2 लावून. असं करायचं होतं का? नाही. म्हणून वक्ता सांगताय, मी इथून सांगत आहे, पण तुम्ही ऐकत कोणत्या पद्धतीने आहे आणि त्याचा विचार करताना कसा करता याला फार महत्व आहे. तसेच हेही विद्यार्थ्यांना असो, शिक्षक शाळेत विद्यार्थ्यांना शिकवतात, आई वडील घरी मुलांना शिकवतात, पण आपण काय शिकवतोय याला फार महत्व आहे आणि शिकवल्यानंतर तो कशा पद्धतीने घेतो यालाही फार महत्व आहे. आणि म्हणून हे समजण्यासाठी आपल्याला बुद्धी दिलेली आहे, ते ज्ञान आपल्याला प्राप्त करायचं आहे, त्यांना नाही. आणि म्हणून एकतरी अंगी असू दे कला, नाही तर काय फुका जन्मला. एकही कला नसेल, गुण नसेल, कौशल्य नसेल, ज्ञान नसेल, मग काही का असे ना, शिवणकला असो, ब्युटी पार्लर असो, कारण त्याला आता लेडी मांडली. आज आता मकर संक्रांती, आता बायांच्या तयाऱ्या पहा, अशा तयाऱ्या सकाळी संध्याकाळ, काय घालू, कोणती घालू, कोणत्या बांगड्या घालू, कोणती कलरची लावू, कोणती टिकली लावू, कोणत्या बांगड्या घालू, सगळं तयारी. मग तयाऱ्या केल्या, आता गावभर त्यांची एंट्री इकडं नाही आहे, ते तिकडच. ते ब्युटी पार्लर काही का असणार, शिवणकला कपडे शिवता येत असेल, नाही काय आलं तरी शेतात मात्र निंदता, कापूस विणता, कापूस वेचता, डवरता, वखरता, नांगरता, शेती तरी करता आली पाहिजे. दुकान चालवण्याची टेक्निक असली पाहिजे, धंदा करण्याची टेक्निक असली पाहिजे. ते नसेल कोणाला तर भगवत नामचिंतन, नाम जपाची कला असली पाहिजे. वादन, गायन, कीर्तन करण्याची, विणावादन करण्याची, जे काही असेल, कोणाला चित्र काढता येते, कोणाला गाणे म्हणता येते, कोणाची कशात आवड असेल, धावण्यात, कोणी कबड्डीत, क्रिकेट, काय काय करतात, पण एक तरी अंगी कला असली पाहिजे, गुण कौशल्य असलं पाहिजे. नाही तर काय, आपण जन्माला आलो, उठलो, जेवण केलं, झोपलं, बस याच्यातच आयुष्य निघून गेलं, काही अर्थ राहील का? नाही. आणि म्हणून ते आत्मसात करण्याकरता ही कथा आहे. आणि आता आपण सकाळी श्रवण केलं कशा प्रकारे भगवंताने ही कथा कोणाकोणाला सांगितली आणि कुठपासून इथपर्यंत आली. आणि त्याच प्रथम स्कंदाच्या उत्तरार्धाला जे महाभारताचं युद्ध झालं 18 दिवस, त्या युद्धांचं वर्णन आहे. युद्ध चालू आहे, एका बाजूला कोण तर कौरव आणि दुसऱ्या बाजूला पांडव. कौरव आणि पांडवांचं युद्ध चाललं आहे, घनघोर युद्ध. सतत 18 दिवस चालू आहे. आणि या युद्धामध्ये मात्र काय करावं, हार जीत तर एकाची होणार आहे, पण कोणाचं काहीच झालं नाही. युद्ध चालू आहे आणि म्हणून मात्र श्रीकृष्ण भगवंताच्या सांगण्यावरून 5 पांडव आणि त्यातलं एक, त्याला मात्र विचारलं काय, युद्ध चालू आहे. त्यात मात्र अश्वत्थामा नावाचा हत्ती होता, हत्ती. तो मरण पावला
आणि द्रोणाचार्य त्यांच्या मुलाचेही नाव होतं अश्वत्थामा. हे द्रोणाचार्य म्हणजे पांडवांचे गुरु. यांनाही मात्र अश्वत्थामा मरण पावल्याचं माहिती पडलं आणि म्हणून विचारलं कोण मरण पावले. त्यावेळेला उत्तर दिलं काय, नरो वा कुंजर वा, म्हणजे नर आहे, कुंजर म्हणजे हत्ती आहे माहिती नाही, पण अश्वत्थामा मरण पावला. असं जसं ऐकलं द्रोणाचार्याला वाटलं माझा पुत्र गेला आणि म्हणून द्रोणाचार्यांनी आपला प्राण त्यागला. जसा द्रोणाचार्यांनी प्राण सोडून द्या का, कारण याने मात्र माझे 5 मुलं मारले. आज माझ्या अवस्था मला माहिती आहे, काय माझ्यावरती बितत आहे ते माझं मला माहिती आहे. स्त्री जीवन की यही कहानी, अखियों में पानी, आंचल में दूध और अखियों में पानी. मुलांना स्तनपान करून लहाण्याचं मोठं केलं आणि आज ते नाही म्हणून रडते आणि रडत असूनही काय म्हणते, सोडून द्या या अश्वत्थामाला. तिला विचारलं द्रौपदी असं तू का म्हणतेस, तेव्हा द्रौपदी सांगते आज माझे 5 मुलं मारले, मला माहिती आहे आई म्हणून की माझी अवस्था काय झाली आहे. ती द्रौपदी रडते पण उत्तर देते की आज मला कळते काय झालं, तरी या अश्वत्थामाला जर का आपण मारलं तर या अश्वत्थामाच्या आईची काय अवस्था असेल, तिला किती दुःख होईल तिचा पुत्र गेल्याचा. हा विचार त्या आईने केला. बघा, आपलं एखाद्या शेजारच्या मुलाने जर का खेळता खेळता भांडण झालं, असेच 2 असेल छोटे छोटे, आणि एखादी जर का मारली किंवा एखादी बुक्की मारली आणि घरी लगेच रडत गेला तर आई येते बाहेर आणि काय म्हणते, अरे बाबू कोणी मारले तुला. तो म्हणतो त्यांनी, लगेच ज्याने मारलं त्याच्या घरी आपल्या मुलाला हात पकडते आणि घेऊन जाते, जाते की नाही. हा लगेच आवाज इकडे या, इकडे हे सांग तुझ्या मुलाला याने माझ्या मुलाला मारलं, म्हणतं की नाही. नाही तर खेळता खेळता, बाबू तू रडू नको, तू चुप बस, याने मारले ना तुला, किती मारलं मग. तो बापू लगेच म्हणतो मला याने 1 बुक्की मारली, म्हणते तू चुप रा, तू रडणं थांबव. आणि ही आई काय करते, दुसऱ्याच्या मुलाला 1च्या जागी 2. आहा, तुमच्याकडल्या महिला मंडळी तशा नाही, असं करते. पण ती आई म्हणते सोडून द्या. सोडून दिलं महाराज अश्वत्थामाला. आणि या सोडल्यानंतर मात्र तरी अश्वत्थामाला वाटलं की अपमान झाला आणि म्हणून जीवन दान दिले तरी देखील हा अश्वत्थामाने आपले वाईट कर्म करणं सोडलं नाही. म्हणून देव मात्र 1दा 2दा 3दा आपण जर का वाईट कृत्य करत असू ना, आपल्याला संधी देते. बघ, पहिल्यांदा माफ केलं, आता तरी सुधर, बरोबर ना. आता तरी हा असं भगवंत म्हणतो आणि पहिली चुकी माफ करते, दुसरी चुकी माफ करते, तिसरी करते. पण नेहमी नेहमी संधी देऊन जर का ते संधीचं सोनं नाही केलं आणि आपल्यात काय ते परिवर्तन सुधार नाही केला, मग मात्र भगवंत तयारच असतो. एकदा त्याला सोडून दिलं, दुसऱ्यांदाही तरी अश्वत्थामाला कळालं की उत्तरेच्या गर्भामध्ये पांडवांचा वंशज आहे आणि म्हणून या गर्भवती असलेल्या उत्तरेच्या गर्भावरती ब्रह्मास्त्राचा प्रयोग मात्र करू लागले.
अश्वत्थामा. आणि त्यावेळेला मात्र गर्भात असलेल्या उत्तरेच्या गर्भातल्या बालकाचं रक्षण अंगुष्ठ रूप धारण करून भगवंताने केलं. आणि तेव्हाच जे ब्रह्मास्त्र सोडलं ना, ते ब्रह्मास्त्र म्हणजे आताचे न्यूक्लिअर बॉम्ब, समजा बॉम्ब. आता तरी या विमानाचा शोध लागला हो. आता म्हणजे या विज्ञान प्रगत झालं तेव्हापासून, पण त्याच्याही आधी वर्णने मनाच्या गतीने चालणारे विमान होते. रामायण प्रसंगात श्रवण केलं असेल तर एक बाण सोडला तर पाऊस पडायचा. काय आहे ते? विद्या आहे. आणि तेच ब्रह्मास्त्र आहे. आणि याचा प्रयोग केला, पण भगवंताने मात्र त्या उत्तरेच्या गर्भात असलेल्या बालकाचं रक्षण केलं. आणि रक्षण केल्यानंतर मात्र पुन्हा एकदा या अश्वत्थामाला पराजित झाला. आणि जो बाळ उत्तरेच्या गर्भात जन्माला आला, ज्याचं भगवंताने रक्षण केलं, त्याचं नाव ठेवलं काय तर परीक्षिती. का? कारण गर्भात भगवंताने रक्षण केलं म्हणून नाव परीक्षिती. परमेश्वराने रक्षण केलं. आणि पुढे मात्र हा परीक्षिती हळूहळू 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 मोठा होऊ लागला. आणि मोठा होत होत काय तर त्याला सांगितलं जे झालं ते विसरा आणि नवीन मार्गक्रमण करा. मागे ज्या चुका झाल्या असेल सोडा, पण आता तरी परिवर्तन करा. आणि हेच सांगितलं होतं परीक्षिताला. त्याला सगळं त्याग होतं. रक्षण गर्भात कोणी केलं होतं? भगवंतानी. आणि परीक्षितीच नाही हो, तर तुमचं आमचं देखील गर्भात असताना, आईच्या पोटात असताना कोणी रक्षण केलं? कोणी आमदार, कोणी खासदार, कोणी मुख्यमंत्री, कोणी पंतप्रधान तेव्हा आले होते का? नाही. मग भगवंतानेच रक्षण केलंय. कारण करता करविता तोच आहे. आपल्याला वाटतंय, काही लोकांना असते अहमपणा, हम किसी से कम नाही. मीच मोठा म्हणतो काही काही, पण असं म्हणून जमत नाही. सगळ्यांना सोबत घेऊन चला. हम किसी से कम नाही म्हटलं तर चांगले चांगले महाराज देवानी असे चढता चढता खाली जमिनीवर आदळलेले तुम्ही पाहिलं असेल. 1 एकर 2 एकर सोडा, 100 एकर 50 एकर जमीन नसते. आणि काय होतंय की भगवंत मात्र ते 100 एकर वाल्यालाही मात्र स्वतःच्या घरात राहू देत नाही. मग दवाखान्यात पैसे देता देता 100 एकरातली 10 शिल्लक राहते, तरी हंपणा जात. काही काही लोकांचं असते महाराज तसं. आपल्या गावात तसं काही नाही बरं का, पण सांगतोय असं असू नये. आणि असं काही कामाचंही आहे का? आणि म्हणून मात्र काय तर सर्वांनी भगवंताने आपल्या गर्भात रक्षण केले हे ज्ञान ठेवायचं. का वाटत असेल जरी मी केलं, मी लोक म्हणतात हे मी केलं, ते मी केलं, हे माझ्यामुळे, ते माझ्यामुळे, पण करता करविता तो आहे. तूच करता आणि करविता, तूच करता आणि करविता, शरण तुला भगवंता, शरण तुला भगवंता. करता आणि
तुला भगवंता शरण तुला भगवंता पावन आगे हमारा पावन आगे हमारा तुझ मना हृदयाचा आसनी हृदयाचा आसनी तुझ बसवी मोहना तुझ बसवी मोहना तुझ बसवी मोहना तूच करता आणि करविता आणि असा करता करविता असणाऱ्या भगवंताला काय शरण जायचं आणि एकदा काही शरण गेलं सांगितलं ना मग मात्र भगवंत आपल्याला सहाय्य केल्या वाचून राहणार प्रत्येक कार्यात भगवंत साथीला आल्या वाचून राहणार नाही फक्त काय तर आपण शरण गेलो पाहिजे कारण भगवंत स्वतः म्हणतात अनन्य चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमवहाव्यम् जो माझं नित्य भजन करतो नाम चिंतन करतो त्याचा योगक्षेम मात्र मी व्हायला तयार असेल आणि हेच गीतेतलं जर मराठीत सांगायचं झालं तर आपणच म्हणतो काय योगक्षेम ज्याचे जाणे जड भारी वाट दावी करी धरोनी काय योगक्षेम ज्यांचे वाटतंय जड त्याला काय करते भगवंत हा धरून मात्र रस्ता दाखवतोय मग ते कोणाच्या का रूपात येईना भगवंत आल्या वाचून राहणार नाही फक्त काय तर आपला विश्वास त्याच्यावरती असला पाहिजे कारण चाले हे शरीर कोणाची आसक्ते कोण बोलविते हरिविना देखावी ऐकावी एक नारायण तयाचे भजन सुखो नका दाखवणारा याच्याही पुढे सांगितलं वृक्षाची या पाने हाली त्याच्या सत्ते कोणाच्या त्याच्या सत्तेने आपल्याने वृक्षाचे पाने हाले जाती 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 राहिनी अहंता मनातोते राहिनी सत्तेशिवाय काहीच होत नाही आणि म्हणून त्याला शरण गेलं की मग आपलं भगवंताने सहाय्य करून काहीच अपूर्ण राहणार नाही
आणि त्याकरता मात्र भगवंताला जर आपलं म्हटलं आणि त्यांना मात्र आपण आपलं समजून शरण गेलो, भगवंत सहाय्य केल्यावर राहणार नाही. तेच केलं राजा परीक्षिताला. कारण हाच परीक्षिती आता राजा होता, एवढा मोठा झाला. कोण? ज्याच्या गर्भात भगवंतानी रक्षण केलं, उत्तरेच्या गर्भात. तो परीक्षिती हळूहळू हळूहळू मोठा होतोय. आणि आता मात्र हा परीक्षिती कोण? तर राजा होणार, ज्याचं रक्षण भगवंताने केलं. म्हणून सांगेल, अरे गगन में जितने तारे हैं उतने शत्रु भी होय, कृपा करे कर गुराय तो बालन बाका होय. पण त्यासाठी आपली निष्ठा, श्रद्धा, प्रेम, विश्वास भगवंतावरती तेवढा पाहिजे. आणि हा परीक्षिताचा होता. हळूहळू हा परीक्षिती मोठा झाला आणि आता मात्र राजा झाला. पाचही पांडव स्वर्गारोहणाला निघाले आणि इकडे कृष्ण भगवंत द्वारकेस जाण्यात निघाले. त्यावेळेला भीष्माचार्य यांची भेट झाली आणि भीष्माचार्यांना इच्छा मरण होतं. बाणाच्या शय्येवरती फोटो पाहिला असेल, बाणाचं बाण असेल त्याच्यावरती झोपलेले दिसतात. कोण? हे आहे गंगापुत्र भीष्म. यांना मात्र इच्छा मरण होतं आणि त्यांनी मरण कधी, तर त्यांनी ठरवलेलं होतं कधी घ्यायचं आपल्यावरती आहे. आणि म्हणून जे दक्षिणायन संपूर्ण उत्तरायण लागलं की नाही, म्हणजे सूर्याने दक्षिणात होता, आता ते सोडून काय उत्तरात प्रवेश केला. ते उत्तरायण प्रारंभ झालं कधीपासून? 14 जानेवारी कालपासून उत्तरायण चालू झालं. आणि तेच त्यांनी ठरवलं होतं की प्राण सोडायचा तर कधी? उत्तरायणात. आणि म्हणून ते प्राण धरलेला. शेवटी मग मात्र भगवंताच्या सानिध्यात देह सोडायचा, प्राण सोडायचा. आणि म्हणून बाणाच्या शय्येवरती होती, भगवंत तिथे गेले. आणि मग भीष्माचार्यांनी जब तन से निकले इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले जब प्राण से निकले इतना तो करना स्वामी, जब प्राण से निकले इतना तो करना स्वामी, जब प्राण से निकले
ना तो करना स्वामी. कधी जेव्हा प्राण तनसे निघले त्यावेळेला मात्र काय तर भगवंता तुमचं सानिध्य, तुमचं सहवास, तुमचं नामचिंतन आमच्या ओठावरती असू द्या, मुखामध्ये असू द्या. काय भगवंताचं नामचिंतन. भगवंताला पाहत पुढे भीष्माचार्यांनी प्राण सोडला आणि मग भगवंत द्वारकेत जाण्यास निघाले. कुंती माता आली आडवी. देवाकडे गेलो, मंदिरात आलो तर भगवंताला मात्र दान मागतंय, मागणं मागतंय. काय आपण काय काय मागेल याचा नेम नाही. कोणी म्हणतात देवा हे घ्या नारळ किंवा हे 11 रुपये दक्षिणा, मग एक लक्की ड्रॉची 11 लाखाची गाडी लागू द्या. काय म्हणतात काय देवा मुलगी तरुण आहे लग्न जमू द्या. काही म्हणतात मुलगा 12वीला आहे 80% मार्क्स पडू द्या. नाही काही म्हणतात देवा मुलगा 30 वर्षाचा झाला, मुली पाहू पाहू थकला, या वर्षी तरी जुळू द्या. नाही देवाला काय मागणं मागेल कोण सांगता येत नाही. काही काही असंही म्हणतील देवा 2च एकर शेती आहे रे, एवढ्या पोट चालवायचे, एवढा संसार गाडा चालवायचंय देवा. आणि म्हणून मात्र काय तर सर्व मुलांचं शिक्षण व्हावं माझ्या आणि सगळे मात्र पोटभर अन्न खावे, 2 टाइमचं जेवण देवा सुखात भेटू दे रे. एवढे कष्ट करतोय त्या पोटाच्याच साठी, ते पोट मात्र भरू दे देवा. आपण काय काय कोण कोण मागू, निश्चित आर्ततेने भगवंताला मागितलं ना भगवंत देईल. आणि हेच कुंती मातेने देवाला मागितलं. काय कुंती माता आडवी आली आणि कुंती माता भगवंताला मागताय देवा काय द्या असं सगळे मागले. पण कुंती मातेने जे मागितलं ते अजून या विश्वात कोणत्याच आईने मागितलं नाही. तुम्ही म्हणा असं काय मागितलं, काय मागितलं होतं कुंतीनी देवाला? काय दुःख मागितलं. देवा दुःख दे म्हणे मला दुःख. का? कारण सुखात तर देवा तुझी आठवण मला येत नाही. आली तरी किती दिवसभरातून एखादीला 2 वेळ 1 वेळ, पण दुःखात अखंड मात्र तुझं स्मरण होते आम्हाला, आठवण येते आम्हाला. आणि म्हणून तेव्हा काय कर तर मला मात्र दुःख दे असं कुंती माता म्हणायला लागली. सुख में सुमिरण कोण करते का? नाही करत. म्हणून दुःख में सुमिरण सब करे, सुख में करे न कोई, जो सुख में सुमिरन करे दुख काहे को होय कबीरा, दुख काहे को होय. सुखात भगवंताचं स्मरण केलं तर दुःख कशाला होईल. पण सुखात करत नाही म्हणून देवा मला काय द्या दुःख द्या असं कुंती मातेने मागितलं. पुढे भगवंत द्वारकेत गेले आणि इकडे परीक्षिती राजा झाले. दशदिशा भ्रमण करत आहे. 3 अश्वमेध यज्ञ केलेले आहे आणि दिग्विजय करायला निघाले तर भ्रमण करतात. आणि मग मात्र काय तर सरस्वतीच्या किनारी, सरस्वती नदीच्या किनारी मात्र गेलेत शिकारीला. आणि शिकारीला गेल्यानंतर त्या राजा परीक्षिताने बघितलं की एक काळा पुरुष एका बैलाला मारतोय आणि ते पाहून मात्र गाय रडत आहे. हे दृश्य दुरूनच राजा परीक्षिताने पाहिलं.
आणि हे पाहायच्या आधी काय तर एक दिवशी राजा शिकारीला गेलाय आणि शिकारीला गेल्यानंतर सगळं भ्रमण केलं. उन्हाळ्याचा दिवस आहे आणि या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मात्र शिकारीला गेले. तहान लागलेली आहे आणि तहान लागली. पाणी कोणाला मागावं? जंगलात गेलोय शिकारीला, पण जंगलात पाणी दिसत नाही, कुठे झरा दिसत नाही, कुठे नाला दिसत नाही, कुठे विहीर दिसत नाही. आता काय करावं? त्यावेळेला मात्र राजाने सगळीकडे बघितलं, कोणी दिसलं नाही. पण एक मात्र कुटिया दिसली, झोपडी दिसली आणि त्याच्या बाहेर एक ऋषी आहे जे ध्यानस्थ बसलेले आहे, समाधी अवस्थेत आहे. आणि हे समाधी अवस्थेत असलेले ऋषी त्यांच्याकडे गेला आणि मग मात्र काहीतरी आवाज देते, पाणी द्या. पण ते शमिक ऋषी समाधी अवस्थेत होते आणि म्हणून त्यांनी काही आवाज दिला, होकार दिला नाही, पाणी दिलं नाही. आणि हे मात्र राजा परीक्षितांनी पाहिलं आणि त्याला वाटलं की अहमपणा, मीपणा. म्हणायला लागले मी राजा आहे आणि मला हा देत ऋषी मात्र पाणी देत नाहीये, डोळे उघडत नाहीये, होकार नकार देत नाहीये. आणि म्हणून काय तर आजूबाजूला पाहिलं आणि बघताच क्षणी एक मेलेला साप मात्र पडलेला दिसला. तो मेलेला साप उचलला राजा परीक्षिताने आणि काय तर या ध्यानस्थ बसलेल्या शमिक ऋषींच्या गळ्यात टाकला. जसा मेलेला साप गळ्यात टाकला आणि तिथून मात्र परीक्षित राजा निघून गेले. हे बघितलं शमिक ऋषीचे पुत्र शृंगी ऋषींनी. जसं कळालं त्यांनी हातामध्ये कौशिकी नदीचं पाणी घेतलं ते आणि अभिमंत्रित केलं आणि लगेच सांगितलं काय, जाणे कोणी माझ्या वडिलांच्या गळ्यात मेलेला सर्प टाकलेला आहे, त्याला मात्र येत्या 7 दिवसामध्ये तक्षक नामक सर्पदंश होऊन त्याचा मृत्यू झाल्यापासून राहणार नाही. आणि मग ते पाणी अभिमंत्रित केलेलं सोडलं. जसं शिंपडलं हा परीक्षिती मात्र निघून गेला आणि घरी गेल्यानंतर राजा परीक्षिताला कळालं मी काय करून बसलो. आणि हे का कळालं कारण आधी दृश्य पाहिलं होतं. कोणतं? एक काळा पुरुष बैलाला मारते आणि हे पाहून गाय रडते आहे. आणि हा काळा पुरुष म्हणजे कोण तर कली. आणि हा कली बैलाला मारते म्हणजे कोण? धर्म. आणि हे पाहून रडणारी गाय म्हणजे पृथ्वी माता. आणि त्यावेळेला त्या कलीला राजा परीक्षिती मारणार तर त्या कलीने शरण आले होते. आणि बैलाला किती पाय असते? असं केलं तर पुन्हा असं म्हणताय 4 पाय हो. हा काही असं केलं हो. 4 पाय बैलाला. आणि त्या 4 पायातले काय तर 3 पाय त्या बैलाचे नव्हते म्हणजे 1 पाय होता. आणि तो काय तर या कलियुग सत्य, तप, पवित्र आणि दया हे 3 गेले आणि 1 राहिला तो म्हणजे दया. आणि कलियुगात तर प्रारंभ झालेला होता. आणि दया हा कलियुगातला धर्म. आणि म्हणून मात्र काय तर कली राजा परीक्षिताला शरण आलेले होते. आणि राजा परीक्षिताला मात्र काय आता जाय म्हणू शकत नाही कारण शरणागत आलेले आहे. त्याच्यावरती परीक्षिताने दया केली आणि मग मात्र
राहण्यासाठी 4 ठिकाण दिले कलीला. आणि ते कोणते कोणते का त्यातला पहिला म्हणजे धृत नसेल समजलं तर आता समजेल बा. समजलं? समजने वाले को इशारा का. जुगार, त्याला तुम्ही जुगार समजताय ना. जुवा, जिथं पत्ते तिथं मात्र कोण आहे? कलीचं वास्तव्य आहे असं राजा परीक्षिताने सांगितलं. का? कारण राजा परीक्षिताने कलीला राहण्यास ठिकाण दिलंय. पहिलं. दुसरं दिलं ते म्हणजे मदिरा, जी पेल्यावर माणसं डोलतात म्हणतात ना, ते काय मदिरा. समजलं ना? ती पेल्यावर म्हणजे दारू. तिसरा दिला नारी संघ. कोणता? पराई स्त्री, परस्त्री सोबत जो राहतो तिथे मात्र काय कलीचं वास्तव्य. आणि चौथं ठिकाण दिलं म्हणजे हिंसा, निर्दयी वृत्ती, दया नाही आणि हिंसा. काय? त्याला मार त्याला मार, हे करणारे 4 ठिकाण. आणि या 4 ठिकाणी कोण आहे? कली. पहिलं कोणतं? जुगार. दुसरं तिसरं परस्त्री आणि चौथं हिंसा. हे जे करतात या 4 ठिकाणं दिले राजा परीक्षिताने कलीला राहण्यासाठी. आणि तेवढ्याने कलीचं भागलं नाही. कारण घरी एखादी कोणी मागायला आलं तर बघा ना, भिक्षुक असेल तो काय म्हणतो, हो एखादी रुपया द्या. 1 रुपया दिला लगेच म्हणताय थोडंसं पोटा पाण्याला जेवायला द्या. जेवायला दिला मग पुन्हा म्हणेल एखादं वस्त्र, एखादी साडी ओढणी द्या मुलाला. म्हणजे वाढत गेली की नाही इच्छा. तसंच झालं कलीचं. 4 ठिकाण दिले तरी कली काही शांत झाले नाही. मग म्हणत काहीतरी एखादं चांगलं द्या ना, हे 4ही वाईटच आहे, 5वं चांगलं ठिकाण द्या. तेव्हा मग मात्र राजा परीक्षितीने कलीला 5वं ठिकाण दिलं. आणि ते म्हणजे काय? सोनं. पण कोणतं? 2 नंबरचं, म्हणजे अनितीने कमावलेलं धन. आणि त्या ठिकाणी कोणाचं वास्तव्य असते? कलीचं. हे 5वं ठिकाण दिलं. आणि हे दिल्यानंतर मात्र संपूर्ण प्रसंग घडला की राजा परीक्षिताने शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये साप टाकलेला आहे. इकडे मात्र श्राप मिळालेला आहे की तक्षक नामक सर्पदंश होईल. किती दिवसात? 7 दिवसात. आणि 7 दिवसात मात्र राजा परीक्षिताला मरण येणार. हे कळालं कधी? ज्या वेळेला अनितीने कमावलेल्या धनाचा म्हणजे त्या सोन्याचा मुकुट होता तो अनितीचा होता, कारण दुसऱ्याचा होता, लपवून ठेवला. म्हणजे आली अनिती आणि म्हणून त्यात कलीचा वास होता. जसं कळालं, मुकुट काढला, लक्षात आला अरे आपण काय करून बसलो. आणि हे कळताच मात्र मग पुढे राजा परीक्षिताने आपलं सगळं त्यागलं, राज्य सुद्धा त्यागलं, आपल्या मुलाला दिलं आणि मग निघाले. कारण समजलं होतं की आपण मात्र अहमपणात, मीपणात गेलो आणि मात्र त्याचा परिणाम काय झाला? आपल्याला शाप मिळाला. आणि म्हणून आता इथून 7 दिवसामध्ये आपला मृत्यू येणार आहे. तो मृत्यू सुखकर करायचा आहे आणि त्याकरता काय करावं हे इकडे तिकडे विचारत 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 निघाले. आणि संपूर्ण त्यागलं. त्याला म्हटलं आहे अनशन व्रत. अनशन व्रत धारण केलं आणि निघाले. का? कारण आज करायचं असेल तर ते उद्या करू, नाही उद्या करू. आज जाऊ भागवत कथेला,
काही म्हणतात मग आज काय जावं, आज तर पहिलाच दिवस आहे हो ना. पहिला आहे का दुसरा ना. पण काल म्हणणारे असे काही होते की आज काय जायचं, आज तर पहिलाच दिवस आहे, उद्या जाऊ उद्या जाऊ म्हणता म्हणता दुसरा दिवस आला आज. काही म्हणतात काय जायचं दुसऱ्या दिवशी, आज तर वानं वाटायचं आहे ना, मग जाऊ ना परवापासून. म्हणजे कधी तिसऱ्या दिवशी. काही म्हणतात आज नाही उद्या जाऊ. उद्या करायचे आज करा काय, उद्या करायचे आज करा काय, उद्या करायचे आज करा काय, उद्या करायचे आज करा काय. भरोसाच नाही आयुष्याचा, भरोसाच नाही आयुष्याचा, आयुष्याचा. उद्या करायचे आज करा काय, उद्या करायचे आज करा काय. आज करायचे आताची करा, आज करायचे आताची करा, आज करायचे आज करायचे आताची करा. उद्या करायचे उद्या उद्या करू उद्या करू उद्या करू उद्या करू म्हणण्यापेक्षा उद्या करण्यापेक्षा आज करा. आणि आज करू म्हणण्यापेक्षा करू म्हणण्यापेक्षा सुरुवात तर करा, आताच करा. हेच कबीर महाराज सांगतात काय, काल करी सो आज कर, काल करी
आज करा, आत्ता करा, नाहीतर आता म्हणता म्हणता शेवट येऊन जातय. काय 7वा दिवस येतय आणि येणं होत नाही. मग जाऊ म्हणते, कधी जाऊ ना म्हणते 7 दिवस. काय जाऊ कधी? कालेला. का? कारण रोज रोज मिळेल याची गॅरंटी नाही, पण कालेला गेल्यावर नक्की मिळते. नाही असं मुळीच नाही. आणि म्हणून आत्ता सुरुवात करा. आणि ही केली कोणी? राजा परीक्षिताने. अनशन व्रत धारण केलं आणि निघाले वनाच्या दिशेने. सगळा त्याग केला आणि मग मात्र शोधत शोधत निघाले. कारण 7 दिवसात मृत्यू येणार आहे आणि हा मात्र सुखकर कोण करून देईल याची शोध घेत निघाले. आणि इथे मात्र प्रथम स्कंद समाप्त होतो. बोलिये श्रीकृष्ण कन्हैया लाल की. आणि द्वितीय स्कंदाला प्रारंभ होतो. आणि या द्वितीय स्कंदात मात्र या शुकदेवजी महाराजांना, राजा परीक्षिताला शुकदेवजी महाराजांची भेट झालेली आहे. कारण विचारू लागलेत ना की 7 दिवसामध्ये माझं मरण येणार आहे, याला सुखकर करायचंय आणि ते मात्र कोण करून देईल. सर्वांना विचारलं आणि शेवटी कोणीच होकार दिला नाही, पण शुकदेव महाराजांनी होकार दिला. शुकदेव महाराज म्हणाले, अरे राजा चिंता करू नको, टेन्शन घेऊ नको, दुःख करू नको. का? कारण एक ना एक दिवस प्रत्येकांचा येणार आहे, हे ठरलेलं आहे. आणि तुझाच काय, सगळ्यांनाच जायचंय. किती दिवसात? 7 दिवसात. बरोबर ना? असंच एका कीर्तनात म्हटलं, इथं बसलेले सगळे मात्र मरणार आहे. सगळेच्या सगळे मरणारे म्हटल्यानंतर सगळे असे पाहू लागले. पण हिला कीर्तनाला बोलवलं की आमचं मरणाला बोलवलं गड्या. का? ताई सांगत 7 दिवसात मरणार आहे, आम्ही मरणार 7 दिवसात. पण त्यात मात्र एक आजीबाई होत्या. सगळे खाली पाहून विचार करताय आणि ती आजीबाई मात्र माझ्याकडे पाहताय, मस्त हसत आहे. त्या आजीला विचारलं, आजीबाई काय झालं तुम्हाला हसायला? सगळं गाव चिंतेत पडलं, 7 दिवसात मरण येणार आहे म्हणून तुम्ही हसू लागल्या. ती आजी म्हणे, बाई तुम्ही म्हटलं ना. म्हटलं हो, आतापर्यंत मीच म्हणत होती. तर म्हणे तुम्ही म्हटलं ना की 7 दिवसात या गावातले सगळे मरणार आहे. म्हटलं हो. मग ती आजी म्हणाली, हो ताई मी म्हणे या गावातली नव्हे, मी झुलीवरून आली म्हणे, मी या दिवसाड्यातली नव्हे. मग काय तिथली असेल तरी काही मरण येणार नाही का? येणार आहे. मृत्यू अटळ आहे. कारण हा काय आहे? नावच आहे मृत्यूलोक. म्हणजे मृत्यू येणार, सगळ्याला जायचं. क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, साथ देती नहीं हो किसी का, साथ देती नहीं हो किसी का. क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का,
7 दिवसात सगळ्यांना जायचं. क्या भरोसा है इस जिंदगी का, काही भरोसा. अहो काही म्हणत असेल जाऊ द्या ना, यावर्षी 7 दिवस नाही ऐकली तर नाही ऐकली भागवत कथा, आहे ना पुन्हा पुढल्या वर्षी. ऐकू मग पुढल्या वर्षी. पण पुढल्या वर्षी कोण कोण गावात राहील याचा तरी काही नियम आहे तो. अहो तुमचा सोडा, पुढल्या वर्षी होईल की नाही याची काही गॅरंटी आहे का. कोण कधी जाईल सांगता येत, कारण 7 दिवसात सगळ्यांना जायचं आहे. तुम्ही मोजून घ्या. तू म्हणाल ताई असं कसं म्हणता, 29 वर्षापासून भागवत ऐकत आहो, आमचे 7 दिवसच होत आहे. नाही, तात्पर्य काय आहे हे लक्षात घ्या. सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार मोजा, 8वा दिवस येईल का. 7 दिवसातच जावं लागणार आहे. इस दुनिया में बंदे तेरा कहीं नहीं ठिकाना है. इस दुनिया में बंदे तेरा कहीं नहीं ठिकाना है. छोड़ के पीना जावं लागेल. म्हणून काय म्हणा, भगवंताचं नाम चिंतन करा, कारण गॅरंटी. सांगा ना, जन्माला आलो, आपल्या जन्मतारखा फिक्स आहे नाही, सांगता येतं ना तारीख, सांगता येतं ना या तारखेला जन्माला आलो. आणि यदा कदाचित कोणाला माहिती नसेल तर त्याच्या आधार कार्ड, बस ज्याला माहिती नसेल ते काय करतात, सगळ्यांची तारीख असते कोणती, एक जानेवारी. मग कोणती असेल ते साल, इसवी सन, वर्ष टाकून देत नाही. 1996, 75, 74 जे काही असते तारीख काय असते, एक. म्हणून असं वाटते सगळ्यात जास्त वाढदिवस येत असेल तर 1 तारखेलाच नाही. कारण आता काय करता कोणाला लक्षात नाही, कोणी तेवढं पाहत बसत नाही तारखा. जुन्यापूर्वीपासून आता नवीन आहेत ते लिहून ठेवतात, पंचांग काढतात, जन्मकुंडल्या काढतात, लक्षात राहतात. आधी कुठं हो एवढं काही नव्हतं. मग टाकून द्या, एक टाकून द्यायचं नाही, मोकळं. एक टाकला, ज्या साली जन्म झाला होता ते साल म्हणजे वर्ष, बस. तर त्या जन्मतारखा आपल्याला माहिती आहे, आपली जायची तारीख आपल्याला माहिती आहे का नाही. पण जायचंय 1 दिवस हे निश्चित आहे, बरोबर ना. 1 दिवस हे सोडून जायचंय. तू या मुसाफिर है सराय है, 4 रोज की मेहमान तेरी जिंदगानी है, तेरी जिंदगानी है. तू या मुसाफिर है सराय, 4 रोज की मेहमान तेरी जिंदगानी है, तेरी जिंदगानी है, तेरी जिंदगानी है. जमीर के वरना कुछ न साथ जाएगा, काले हाथ आया है, काले हाथ जाएगा, काले हाथ
को जो समझा जिंदगी पे रोता है, जिंदगी पे रोता है, जिंदगी पे रोता है। इतनी वाली दुनिया का एतबार करता है, क्या समझ के तू आखिरी से प्यार करता है, से प्यार करता है, से प्यार करता है। अपनी अपनी फिक्रों में जो भी है वो उलझा है, जो भी है वो उलझा है, जो भी है वो उलझा है। जिंदगी हकीकत में जाए कौन समझ जाए, जाए कौन समझ जाए, जाए कौन समझ जाए। आज समझ आज समझने कल मौका आएगा, धोखा भुला के जिंदगी सोने वाले धोखा खाएगा। ज्याप्रमाणे सूर्य उदयास आलाय, हळूहळू उगवला तो, हळूहळू हळूहळू डोक्यावर येते 12 वाजल्याची दुपारचे नाही, आणि मग पुन्हा मावळते, बरोबर ना? अवघं त्याच प्रमाणे होणार आहे. जन्माला आलोय, बालपण आहे, हळूहळू तरुणपणात येणार, आणि मग मात्र मावळणार म्हणजे म्हातारपणात येणार, आणि एक दिवस, आणि एवढं होतपर्यंत कोण राहील याचा नेम नाही. आणि म्हणून काय, म्हणून आपण याच्यावरती प्रेम करतो, पण हे सगळं सोडून आपल्याला एक दिवस जायचं. हा मृत्यू अटळ आहे, कारण हा मृत्यू लोक आहे, आणि म्हणून हा मृत्यू येणार आहे. आणि 7 दिवसातच प्रत्येकाला येणार आहे. राजा परीक्षितालाही 7 दिवसात येणार आहे, आणि हा 7 दिवसात मात्र मृत्यू येणार. त्याच्यातून मात्र त्याला सुखकर करायचंय, कारण अंतकाळी एवढ्या वेदना होतात, आणि त्या वेदना न होता मात्र सहज भगवंतापर्यंत पोहोचता यावं, अर्थात जीवन सुखकर करून घेता यावं आणि मरण चांगलं यावं. यासाठी काय करावं, तर राजा परीक्षिताला शुकदेव महाराजांनी सांगितलं, मी मात्र तुला अशी कथा सांगेल की जिने 7 दिवसामध्ये तुला उद्धारून जाता येईल. नाहीतर 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस गावला जायचं म्हटलं कोणत्या, तर किती भली मोठी पॅकिंग असते की नाही. त्याच्यात टिकला, पावडर, लिपस्टिक, फेअर अँड लवली, फेअर अँड हँडसम, शॅम्पू, साबण, टॉवेल, कंगवा, काय काय भरतच भरत नाही. 4 दिवस जायचं असेल कुठं तर, आणि कायमच हे सगळं सोडून जायचं असेल तर मग त्याची तयारी कधी केली, कधी विचार केला? आणि तो विचार केला कोणी? राजा परीक्षितीने. आणि परीक्षिती म्हणते आता कायमच जावं लागणार आहे, मग त्याची तयारी करायची आहे. आणि ती कशी, तर भागवत कथा श्रवण करून मात्र आता परीक्षिती राजा उद्धारून जाणार, याची शाश्वती शुकदेव महाराजांनी दिली. कारण कलियुग चालू होता, आणि या कलियुगामध्ये एकमेव साधन कोणतं? नामसंकीर्तन, भगवंताचं नामचिंतन, स्मरण, भजन, हे एकमेव साधन आहे. आणि त्या साधनाचं अवलोकन मात्र अनेक संतांनी केलं आणि आपलं जीवन सुखकर केलं. हे जन्म मृत्यूच्या जाळ्यातून, बेड्यातून मात्र सुटून मुक्तता प्राप्त केली. ते अनेक भारतभूमी, आपली महान अशी संतांची भूमी, त्यात आपला महाराष्ट्र राज्य. आणि वर्णन येतं, पवित्र ते गुण
पावन तो देश कोणता जेथे हरीचे दास जन्म घेती. जिथं हरीचे दास जन्म घेतात ते कुळ पवित्र आहे, तो देश पवित्र आहे. आणि या देशात आपण जन्माला आलो, त्या कुळात आपण जन्माला आलो म्हणजे महाराष्ट्र संतांची भूमी. सांगेल अनेक कोणकोणते संत झालेत, कोणकोणते महापुरुष झालेत आणि काय काय कर्तबगारी केली आपण बघू पुढे. पण त्यात मात्र या कलियुगातले अनेक संत जसं मौली गुरु ज्ञानोबा रे, ज्ञानेश्वर महाराज या कलियुगातच भगवंताचं नामचिंतन असं केलं